First point, carriageway or width of pavement. Carriageway is also called as width of pavement. Carriageway is the total width of road on which vehicles are allowed to move. Carriageway is also called as width of pavement. Another definition of carriageway is that portion of a roadway constructed for movement of vehicular traffic. Now, in diagram, in diagram, this is the carriageway, black color. Some thickness is provided. This is the portion. This portion, and some thickness is provided over the road from this point to this point. This is the carriageway, which is constructed for movement of vehicular traffic, and this is the portion of roadway. Roadways is comprises of two component: shoulder on either side plus this carriageway. This is the width of roadway or formation width. This roadway comprises from these two component, also given over this diagram. Formation width means roadway width equal to width of carriageway plus width of shoulder, and width of shoulder carriageway or carriageway is the portion of this roadway width. Roadway width is also called as formation width. जी काही फॉर्मेशन विड्थ आहे त्यालाच काय म्हणलं जातं, रोडवे विड्थ देखील म्हणलं जातं. जे काही रोडवे विड्थ आहे ते कशापासून बनलेले आहे, विड्थ ऑफ कॅरेजवे प्लस विड्थ ऑफ शोल्डर इथं दिलेलं आहे डायग्राममध्ये. शोल्डर विड्थ प्लस कॅरेजवे विड्थ प्लस शोल्डर ऑन अदर साईड, दोन शोल्डर आणि एक कॅरेजवे, याच्यापासून काय बनलेलं आपलं रोडवे विड्थ बनलेले आहे किंवा फॉर्मेशन विड्थ तयार झालेले आहे दोघांच्या बेरजेपासून. मग आपण असं उलटं म्हणू शकतो की जे काही कॅरेजवे आहे हा कुणाचा पोर्शन आहे, तर रोडवे विड्थचा तो पोर्शन आहे. आला का, तो जो काही पोर्शन आहे तो रोडवेचा पोर्शन आहे. आणि तो कशासाठी कन्स्ट्रक्ट केलेला आहे, जे काही व्हेक्युलर ट्रॅफिक आहे त्याच्यावरून मूव्ह होण्यासाठी तो अलाव करतो, की जे काही व्हेकल्स आहेत त्याच्यावरून मूव्ह होण्यासाठी तो तयार केलेला असतो. जनरली जी काही व्हेकल्स आहेत फक्त त्याच पोर्शनवरून मॅक्झिमम टाइम्स मूव्ह होतात. आता जी काही विड्थ ऑफ पेमेंट आहे, जे काही विड्थ ऑफ कॅरेजवे, ते कशावर डिपेंड आहे, तर जी काही विड्थ तुमची आहे तर तुमची ती विड्थ तुमची विड्थ ऑफ ट्रॅफिक लेनवर आहे आणि नंबर ऑफ लेन्स. आता जी काही विड्थ ऑफ ट्रॅफिक लेन कुणावर डिपेंड आहे परत, तर विड्थ ऑफ ट्रॅफिक लेन तुमचं विड्थ ऑफ व्हेकल अँड क्लिअरन्सवर डिपेंड आहे. आता याच्यामध्ये जर तुमचं नंबर ऑफ लेन इन्क्रीज झाल्या तर तुमचं काय होईल, विड्थ ऑफ कॅरेज होईल. आपण या ठिकाणी एक लेन ऐवजी जर 2 लेन प्रोव्हाइड केल्या तर विड्थ ऑफ काय होईल, पेमेंटची इन्क्रीज होईल. किंवा आपण 4 लेन कन्स्ट्रक्ट केल्या तर काय होईल, आपली जी काही विड्थ आहे ते काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजेच विड्थ ऑफ पेमेंट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ लेन्स अँड विड्थ ऑफ ट्रॅफिक लेन. आणि जी काही विड्थ आहे ट्रॅफिक लेनची ती आणखी कशावर डिपेंड आहे, विड्थ ऑफ व्हेकल्स अँड देअर क्लिअरन्स. आता जी काही विड्थ आहे, मॅक्झिमम परमिसिबल विड्थ ऑफ व्हेकल जी आहे ती आहे 2.44. म्हणजे जास्तीत जास्त जी काही वाहन आहे
तर जी काही वाहन आहे त्याची जास्तीत जास्त साईज किती असायला पाहिजे, ज्याची जी काही विड्थ, आता हे व्हेकल आहे, हे एखादी व्हेकल आहे, तर ह्याची विड्थ किती असायला पाहिजे जास्तीत जास्त, तर ती विड्थ असायला पाहिजे 2.44 ची विड्थ असायला पाहिजे. आणि जेव्हा ही अशा प्रकारची जी व्हेकल असतील, एखाद्या रोडवरून जात असेल, तर जेव्हा रोडवरून ही व्हेकल जात असते वेळेस त्या ठिकाणी जो काही साईड क्लिअरन्स आहे, तो साईड क्लिअरन्स दोन्ही बाजूला जर सिंगल लेन असेल तर त्या ठिकाणी, आणि सिंगल लेन आहे आणि एकच व्हेकल त्याच्यावरून पास होत असेल, तर हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स असलं पाहिजे 0.68 असलं पाहिजे, हे साईड क्लिअरन्स 0.68. आणि हे मॅक्झिमम विड्थ आपण कन्सिडर केली आहे. ही मॅक्झिमम विड्थ केलेल्या व्हेकलची जास्तीत जास्त किती असायला पाहिजे, 2.44 हे विड्थ असायला पाहिजे. मग तुमचं जी काही विड्थ ऑफ कॅरेज वे आहे हे देखील ह्या रोडवे विड्थ अँड साईड क्लिअरन्स याच्यावर देखील अवलंबून आहे. आता हे झालं सिंगल लेनसाठी. तर त्या ठिकाणी जर 2 लेन असेल तर हे जे काही साईड क्लिअरन्स आहे ते चेंज होऊन जाईल. आता इथं आपल्याला काय 2 लेन आहेत, मग ह्या दोघांना जी काही डिस्टन्स आहे, ह्या दोघांना डिस्टन्स ती असेल 1.06 मिनिमम असायला पाहिजे. आणि हे जे काही डिस्टन्स आहे ती असायला पाहिजे 0.53 जे काही साईड क्लिअरन्स आहे. आणि हे सेंटरला जे काही क्लिअरन्स आहे या दोघांतलं 1.06. आणि साईडला जे क्लिअरन्स आहे व्हेकल आणि रोड बाउंड्री म्हणजे रोडचे साईड जे काय आहे 0.53 इतके या दोघांमध्ये डिस्टन्स मिनिमम असायला पाहिजे. मग तुमचं जे काही विड्थ ऑफ कॅरेज वे आहे हे तुमचं नंबर ऑफ लेनवर डिपेंड आहे आणि साईड क्लिअरन्सवर देखील डिपेंड आहे. पहिल्या केसमध्ये आपण पाहिलं होतं जे काही साईड क्लिअरन्स होता तो काय होता, मॅक्झिमम होता. त्या ठिकाणी सिंगल लेन होता, पण ह्या ठिकाणी काय डबल लेन आहे. डबल लेन झाल्यानंतर काय झालं, साईड क्लिअरन्स रिड्यूस झाला. अशा पद्धतीनं जे काही साईड क्लिअरन्स आहे किंवा नंबर ऑफ लेन्स आहेत ते काय करतात, ते विड्थ ऑफ पेमेंट किंवा विड्थ ऑफ कॅरेज वेवर इम्पॅक्ट करतात. तर जे काही कॅरेज वे आहे तर दुसरं तिसरं काही नसून जे काही तुमचा रोड कन्स्ट्रक्ट केलेला आहे त्याचा तो काय रोडवेचा पोर्शन आहे. आणि त्याच्यावरून जनरली काय केलं जातं, जे काही तुमचं ट्रॅफिक आहे फक्त या सेंट्रल पोर्शनमधून काय होतं मॅक्झिमम वेळेस मूव्ह होतं. मग हा जो काही रोडवे पोर्शन आहे तो कशासाठी कन्स्ट्रक्ट केला आहे, फॉर मुवमेंट ऑफ व्हेक्युलर पोर्शन. मग ह्याच्यावरून काय तुमचं काय होतं, ट्रॅफिक मूव्ह होते. मग ह्या पोर्शनला काय म्हणतं, कॅरेज वे म्हणतं. आणि ह्या साईडला तुमचं काय आहे, शोल्डर. तर हे अशा पद्धतीने हे तुमचं काय कॅरेज वे आहे, जे की तुमचं त्याच्यावरून ॲक्च्युअल जे व्हेकल आहेत ते पास होतात. अशा पोर्शनला काय म्हटलं जातं, कॅरेज वे. कॅरेज म्हणजे वाहून नेणे. तर हे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जे व्हेकल्स आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी जो रोडचा जो सेंट्रल पोर्शन आहे, जो काही ॲक्च्युअल पोर्शन आहे जो की ट्रॅफिक मुवमेंटसाठी युटिलाइज केला जातो त्याला म्हणलं जातं कॅरेज वे. आणि त्या कॅरेज वे हा फेमस वर्ड आहे आणि जो कधी कधी वापरला जातो तो आहे विड्थ ऑफ पेमेंट. म्हणजेच कॅरेज वेलाच आणखी काय म्हणलं जातं, विड्थ ऑफ पेमेंट. पण विड्थ ऑफ पेमेंट हे रेअर केसमध्ये युटिलाइज केलं जातं. म्हणजे तो वर्ड शक्यतो काही जणांना माहीत पण नसतो. जनरल हा आणि फेमस वर्ड जो आहे तो कॅरेज वे आहे. विड्थ ऑफ कॅरेज वे फॉर व्हेरियस क्लासेस ऑफ रोड्स स्टँडर्डाइज्ड बाय इंडियन रोड काँग्रेस आर गिवन बिलो. या टेबलमध्ये तुम्हाला कळून जाईल की लेन इन्क्रीज झाली तर काय होते, विड्थ ऑफ कॅरेज वे इन्क्रीज होते. म्हणजे विड्थ ऑफ लेन इन्क्रीज झाली किंवा नंबर ऑफ लेन्स इन्क्रीज झाल्या तर काय होईल, त्या ठिकाणी विड्थ ऑफ कॅरेज वे देखील इन्क्रीज होईल. सर्वांना माहिती असणार की एखाद्या ठिकाणी सिंगल लेन प्रोव्हाइड केलेलं असेल आणि एखाद्या ठिकाणी डबल लेन प्रोव्हाइड केलेलं असेल
तर ॲटोमॅटिक विड्थ ऑफ कॅरेज वे कुणाची जास्त असेल हे सर्वांना कळून येईल. का सिंगल लेन असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे, स्मॉल विड्थ असणाऱ्या रोडची, आणि ज्या ठिकाणी डबल लेन असेल तर त्या ठिकाणी जे काही रोडवे पोर्शन आहे त्याची मॅक्झिमम विड्थ असणार आहे. मग अशा केसमध्ये त्या ठिकाणी कॅरेज वेची जी काही विड्थ आहे ते देखील काय असणार आहे, जसं तुमचं नंबर ऑफ लेन्स इन्क्रीज होतील तसं त्याची कॅरेज वेची विड्थ देखील वाढत जाणार आहे. मग ते किती असायला पाहिजे बुवा, शक्यतो जी काही विड्थ असायला पाहिजे ते किती असायला पाहिजे. तर त्या ठिकाणी फक्त सिंगल लेन प्रोव्हाइड केलेलं असेल तर ह्याची जी काही विड्थ आहे ते असायला पाहिजे, विड्थ ऑफ कॅरेज वे 3.75 मीटर, जे की तुमचं इथं फर्स्ट याच्यामध्ये दिलं आहे, सिरियल नंबर फर्स्ट. जर 2 लेन असेल विदाऊट रेज कर्व, त्या ठिकाणी रेज कर्व प्रोव्हाइड केलेला नाही, तर त्या ठिकाणी असेल आणि 2 लेन आहेत तर ते 7 मीटर आहे. आणि थर्ड सिरियल नंबर आहे 2 लेन्स विथ रेज कर्व. रेज कर्व केल्यामुळं जे काही 5 सेंटीमीटर आहे किंवा अर्धा मीटर म्हणून त्याला, ते काय झाले आहे त्या ठिकाणी इन्क्रीज झालेलं आहे, म्हणजे 7.5 मीटर 2 लेन विथ रेज कर्व, जर कर्व त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं असेल तर. आणि फोर्थ पॉईंट आहे इंटरमिडिएट कॅरेज वे. आता 2 लेनच्या मध्ये आणखी एक एक्स्ट्रा लेन प्रोव्हाइड केलेला असेल तर त्या ठिकाणी इंटरमिडिएट कॅरेज वे असेल तर त्या ठिकाणी जी काही विड्थ ऑफ कॅरेज वे रिक्वायर्ड आहे 5.5 मीटर आहे. आणि त्याच केसमध्ये जर 4, 6 असा जे काही लेन्स आहेत ते वन साईडला प्रोव्हाइड केलेले आहेत, किंवा एका साईडला 4 लेन प्रोव्हाइड केलेले आहे आणि दुसऱ्या साईडला परत 4 लेन प्रोव्हाइड केले, असा हे रोड आहे. आणि ह्या साईडला किती आहेत तुमचे 4 लेन्स आहेत आणि ह्या साईडला पण असं 4 लेन्स आहेत. म्हणजेच तुमचं मल्टीलेन पेमेंट असेल, मल्टीलेन रोड्स असेल, त्या केसमध्ये जे काही प्रत्येक कॅरेज वे आहे त्याची जी काही विड्थ मेंटेन केलेली असणार आहे तर ती असणार आहे 3.5 मीटर असणे. आणि हे काही तुमचं मीडियन किंवा डिवायडर असणार आहे 2 रोडच्या मधला, जो काही एक हा टोटल एकच रोड असणार आहे, पण जे काही लेन्स आहेत ते लेन्स का असणार आहेत, बोथ साईडला हे डिवायडर आहे, ह्या डिवायडरच्या साईडला तुमचं काय 2 लेन आहेत, पण ही जी काही 2 लेन्स आहेत आता मेन 2 लेन आहेत, पण ह्या जी काही बोथ साईडला तुमच्या 4 लेन प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी मेन जरी 2 लेन असल्या तर याच्यामध्ये जे काही सब लेन आहेत इतर किती 4 लेन प्रोव्हाइड केलेलं आहे. मग टोटल हा तुमचा रोड काय होईल 4 लेन रोड होऊन जाईल, जे की वन साईडला प्रोव्हाइड केलेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचं लेन नंबर ऑफ लेन इन्क्रीज झाल्या तर विड्थ ऑफ कॅरेज वे देखील इन्क्रीज होते.